गुड इव्हनिंग एव्हरीवन. जस्ट आता एसबीआय क्लर्कचा फोर्थ शिफ्ट मधला म्हणजे फर्स्ट डे मधला फोर्थ शिफ्ट जी आहे ते एक्झाम मी स्वतः दिली. आजचा पेपर कंपॅरेटिव्हली अवघड होता हेच सांगण्यासाठी मी तुम्हाला आजचा व्हिडिओ बनवतोय. कारण एसबीआय क्लर्कच्या मनाने आजचं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड जे हे कंपॅरेटिव्हली डिफिकल्ट होतं. मी स्वतः हा पेपर दिला. सिम्प्लिफिकेशनचे अराउंड 14 ते 15 क्वेश्चन होते, पण ते जे क्वेश्चन्स होते तर नॉर्मल सिम्प्लिफिकेशन सारखे, जसं पर्सेंटेज बेस क्वेश्चन असेल, स्क्वेअर बेस असेल, स्क्वेअर रूट बेस असेल, अशा टाईपचे क्वेश्चन न विचारता यावेळेस खूप स्क्वेअर रूट इव्हन असे काही क्वेश्चन आन्सर होते, जसं एकाचं उत्तर यायचं 18√3. त्यानंतर फ्रॅक्शन बेस क्वेश्चन होते. आता ते मिक्स फ्रॅक्शन क्वेश्चन होतं, त्याला प्युअर फ्रॅक्शन मध्ये अगोदर कन्वर्ट करावं लागायचं, मग मल्टिप्लिकेशन ऍडिशन होतं. तर बऱ्यापैकी लेंदी क्वेश्चन्स होते. बाहेर जेव्हा एक्झामच्या बाहेर मी आलो तेव्हा मुलंही हेच म्हणत होते की सर क्वेश्चनची डिफिकल्टी खूप कंपॅरेटिव्हली अवघड होती. आता मी पेपर कशासाठी दिला तर डेफिनेटली पेपर बाहेर पडावा किंवा पेपर ओव्हरऑल आपला कसा आला होता याचा अंदाज घेण्यासाठी, पुढच्या येणाऱ्या एक्झाम मध्ये पेपरची डिफिकल्टी लेवल कशी असेल त्या टाईपचे क्वेश्चन्स ऍक्च्युअल क्लासमध्ये शिकवण्यासाठी आपण मी पेपर देतो. तर त्याच्यामध्ये आज मी स्वतः ऑब्झर्व केलं की पेपरची डिफिकल्टी लेवल ही कंपॅरेटिव्हली जास्त होती. माझे स्वतःचे क्वेश्चन लिहिता 29 अटेम्प्ट झाले. नॉर्मली 35 क्वेश्चन अटेम्प्ट होण्यासारखे होते, पण लिहायला मला सिम्प्लिफिकेशनचे आज क्वेश्चन मुद्दाम लिहावेसे वाटले तर मी ते पूर्ण लिहून घेतले. त्याच्यानंतर कमर्शियलचे क्वेश्चन्स पण व्हेरिएबल बेस होते, बऱ्यापैकी क्वेश्चन्स व्हेरिएबल बेस होते. सोबत केसलेट होतं ते कंपॅरेटिव्हली इझी होतं. नंबर सिरीजचे क्वेश्चन्सचे 2-3 क्वेश्चनचे लॉजिक पण कंपॅरेटिव्हली डिफिकल्ट होते. म्हणून आजचा जो ऍव्हरेज अटेम्प्ट आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड मधला हा बऱ्यापैकी मला वाटतं 20, 22, 23च्या आसपास आहे. कारण पेपरचा टाइम कन्झ्युमिंग पेपर होता. असं नाही की क्वेश्चन डुएबल नव्हते, क्वेश्चन सुटत होते, पण ज्याचे कन्सेप्ट चांगले आहेत अशाच विद्यार्थ्यांकडून क्वेश्चन सुटले असतील आणि सोबत टाइम कन्झ्युम जास्त होते. त्याच्या विरोध जर रिझनिंग बघितलं तर रिझनिंग कंपॅरेटिव्हली खूप इझी होतं. म्हणजे अराउंड रिझनिंगचे 20 मिनिटात 30 अटेम्प्ट इझिली होण्यासारखे होते. अनसर्टन पझल होतं, त्यानंतर इनइक्वेलिटीचे क्वेश्चन्स होते, त्यानंतर एक पझल होतं, फ्लोअर बेस पझल होतं. एकाच बिल्डिंगमध्ये 2-2 फ्लॅट आणि त्याच्यावर 4 फ्लोअर या पद्धतीचे होते. त्यानंतर सिटिंग अरेंजमेंट होतं, इनसाइड फेसिंग आणि आउटसाइड फेसिंग अशी 4 लोक. सिलोइझम होतं. त्यानंतर अल्फा न्यूमरिक सिरीज नव्हती, न्यूमरिक सिरीज होती, फक्त नंबर वगैरे होते. तर अशा टाईपमध्ये रिझनिंगच्या आरामात 30 अटेम्प्ट इझिली होण्यासारखे होते. इंग्लिश बऱ्यापैकी आजचं सोपं होतं. म्हणजे नॉर्मली आता इंग्लिशचा असेल, रिझनिंगचा असेल, माझा तेवढा अभ्यास नाही, स्टील आजच्या पेपरमध्ये बऱ्यापैकी अटेम्प्ट माझी स्वतःची इंग्लिशचे 30 आउट ऑफ 30 झाले. पण त्यातल्या एरर आणि तुमचे जे फिलरवाले क्वेश्चन्स होते हे कंपॅरेटिव्हली मॉडरेट होते. बाकी पॅसेज जो होता हा बऱ्यापैकी नंबर रिलेटेड होता, म्हणजे त्यात आकडेवारी दिली होती. मग त्या आकडेवारी दिल्यामुळे काय झालं की क्वेश्चन्समध्ये आकडेवारीच विचारली होती, त्यामुळे 2-4 क्वेश्चन आरामात अटेम्प्ट होण्यासारखे होते. सिनोनिम्स अँटोनिम्स जे होते हे पण बऱ्यापैकी सोपेच होते. त्यानंतर पॅराजंबल होतं, पॅराजंबलचे हिंट लगेचच्या लगेच लागत होत्या. 6 स्टेटमेंट होते, 1, 2, 3, 4, 5, 6 डी पासून स्टेटमेंट चालू व्हायचं. त्यानंतर ए अशा पद्धतीची एक सिक्वेन्स होती. तर सांगण्याचा उद्देश असा की उद्याही पेपर मे बी अवघड असू शकतो. क्वांट डिफिकल्ट ते घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. एसबीआय पीओ मध्ये पण क्वांट अवघड झालं होतं, त्यामुळे अटेम्प्ट जेवढे होतील तेवढे करा. फार उगाच अवघड पेपर आला म्हणून क्वेश्चनचे अटेम्प्ट कमी झाले म्हणून मी काही तुक्के मारून असं काही करू नका, कारण पेपरमध्ये नॉर्मलायझेशन होईल आणि नॉर्मलायझेशननुसार कमी अटेम्प्टचे पण मार्क्स वाढतील आणि ओव्हरऑल कट ऑफ सुद्धा कमीच लागेल. त्यामुळे घाबरायची काही गरज नाही, बिंदास्त राहा. एक्झामसाठी तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. पेपरचं अनालिसिस जे म्हणजे आज जो मी पेपर दिला ते क्वेश्चन मी डेफिनेटली एका युट्यूब सेशनमध्ये घेईल आणि आपल्या येणाऱ्या अपकमिंग बॅचेसमध्ये पण त्या टाईपचे क्वेश्चन आपल्या पीपीटी मध्ये शिकवताना पण डेफिनेटली ऍड करून देईल. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.